मनोज जरांगे यांचं शिष्टमंडळ शिवाजी पार्कमध्ये त्यांनी पाहणी केली। मनोज जरांगे यांनी 3 कोटी मराठे मुंबईत येतील असा दावा केलाय। त्यामुळे हे शिवाजी पार्क आंदोलकांसाठी कमी पडू शकतं अशी चर्चा शिष्टमंडळातील सदस्य एकमेकांशी करतात। दरम्यान शिष्टमंडळानं पहिल्यांदा दादरमधील शिवाजी पार्क मैदानाची पाहणी केली, त्यानंतर शिष्टमंडळानं आझाद मैदानाची देखील पाहणी केली। 20 जानेवारीला मनोज जरांगे हे अंतरवाली सराटीतून निघणार आहेत। त्यानंतर त्यांचा मोर्चा हा मुंबईमध्ये येऊन धडकणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर मुंबईतल्या कुठल्या मैदानामध्ये हे आंदोलन करायचं याच पार्श्वभूमीवर जरांगेंचं जे शिष्टमंडळ आहे ते मुंबईमध्ये दाखल झालं। या शिष्टमंडळाकडून शिवाजी पार्क आणि आझाद मैदानाची पाहणी करण्यात आली। मनोज जरांगे यांचं शिष्टमंडळ शिवाजी पार्कमध्ये पाहणीसाठी पोहोचलं। मनोज जरांगे यांनी 3 कोटी मराठे मुंबईत येतील असं म्हटलं, त्यामुळे हे शिवाजी पार्क आंदोलकांसाठी कमी पडू शकतं अशी चर्चा या शिष्टमंडळानं केली। 20 जानेवारीला मुंबईकडे कूच करणार असा ठाम निर्धार मनोज जरांगेंनी केलाय। मुंबईत जवळपास 3 कोटी मराठे येतील असा दावाही त्यांनी केला। मुंबईत एक मैदान आंदोलनासाठी पुरं पडणार नाही असं जरांगे म्हणाले। ट्रॅक्टर गाड्या अडवाल तर थेट गृहमंत्री फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलनाला बसणार असल्याचा इशाराही जरांगेंनी दिला। आमरण उपोषण हे मराठा आरक्षणासाठी मुंबईत होणार, त्यावर आम्ही ठाम आणि करणार सुद्धा। परवानगी आपण मिळणार, सरकारचा कसा रिस्पॉन्स आहे असं आपण म्हणताय। यापेक्षा शांततेचं आंदोलन आणि लोकशाहीत कायद्याने दिलेलं हत्यार दुसरं असू शकत नाही। त्यामुळे रिस्पॉन्स तर राहणार नसता। त्या देशात कायदाच राहिला नाही किंवा नियमच राहिले नाही, लोकशाही पण राहिली नाही असा अर्थ होईल। ते परवानगी तर मिळणार, नाही मिळाली आमरण उपोषण होणार आणि तिथंच होणार, मुंबईतच होणार। आम्ही परवाच मुख्यमंत्री साहेबाला सांगितलं होतं की मराठवाड्यात प्रचंड कमी नोंदी सापडल्यात काही जातीवादी अधिकाऱ्यांमुळे। त्यांनी निरंकास अहवाल दिला की सापडतच नाहीत म्हणून। तर पुन्हा एकदा मराठवाड्यात आपण नोंदी शोधाव्यात, हैदराबाद संस्थांमध्ये जाऊन नोंदी निजामकालीन शोधाव्यात आणि त्या समितीने 1-2 दिवसात काम करावं, तातडीनं सुरू करावं असं त्यांना आम्ही विनंती केली होती। मग आता त्या संदर्भात ती बैठक असेल असं वाटतंय, शक्यता आहे, माहीत नाही। पण समिती काम करेल आणि महाराष्ट्रात सुद्धा समितीनं पुन्हा काम करावं। तुम्ही जर आमचे ट्रॅक्टर अडविणार, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार किंवा मग गाड्या अडविणार आणि त्या ट्रॅक्टरवाल्याला जप्ती म्हणणार, तुम्ही आडवावर कसं काय अडवतात ती बघतो मी। एकाही ट्रॅक्टरवाल्यांनी घाबरण्याचं कारण नाही, कारण ते आपल्या संरक्षणासाठी, दैनंदिन जीवनाचे गरजा भागवण्यासाठी, आपलं पोट भरण्याच्या साधनं त्याच्यात आहेत। हे कोणी घाबरण्याचं काही कारण नाही। आपण काय त्याच्यात दगड घेऊन नाही चाललो, आपण त्याच्यात अन्नधान्य घेऊन चाललो। काय घाबरण्याचं कारण नाही, कोणाचं जप्त होणार नाही, काय होणार नाही, काय काळजी करू नका। जर अडवलेच आणि असा काही प्रयोग केला तर देवेंद्र फडणवीस साहेब, गृहमंत्री साहेबांच्या दारातच सगळेजण जाऊन बसू, सगळेचे सगळे, नागपूरच्या बी त्यांच्या घरी आणि मुंबईच्या बी घरी। आडवा तुम्ही कसे गुन्हे दाखल करताय बघूयात। कोणाला काही घाबरण्याची गरज नाही, तयारीला लागा, मागं पुढं कोणी बघू नका। काय होत नाही, गुन्हे झाले तरी काय होत नाही, गुन्हे हो द्या जातीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।